नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे बीट आणि गाजराचे कटलेट. लहान मुलं भाज्या खायला कंटाळा करतात, पण अशा पद्धतीने चटपटीत पदार्थ दिला तर मुलं ती नक्कीच आवडीने खातील. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बीट आणि गाजराचे कटलेट बनवणार आहोत. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आता आपण बघूया. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी बीट किसून घेणार आहे. हे बीट मी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेलं आहे. आता इथे बीट किसून झालेलं आहे. आता याच्यामध्येच मी एक गाजर किसून घेणार आहे. हे गाजरसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता इथे गाजरसुद्धा किसून झालेलं आहे. आता याच्यामध्येच मी एक बारीक चिरून घेतलेली मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. आता याच्यामध्येच मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची सालं काढून आणि कुस्करून घेतलेले आहेत, ते घालणार आहे. आता याच्यामध्येच मी अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालणार आहे. चवीनुसार तिखट मसाला घालायचा आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा किचन किंग मसाला, थोडीशी आमचूर पावडर, पाव चमचा चाट मसाला, अगदी थोडासा हिंग घालायचा आहे. आणि आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घालणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता या मिश्रणाचा एक छोटासा भाग घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी कटलेट बनवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही आकाराचे कटलेट बनवू शकता. अशाच प्रकारे मी सगळे कटलेट बनवून घेणार आहे. आता आपले सगळे कटलेट बनवून तयार झालेले आहेत. इथे एका वाटीमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि त्याचा एक घोळ बनवून घ्यायचा आहे. आता इथे एका प्लेटमध्ये मी ब्रेड क्रम्स घेणार आहे. इथे जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर रवा वापरला तरीही चालेल. आता एक एक कटलेट घ्यायचा आहे आणि कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि या ब्रेड क्रम्समध्ये ते आपल्याला घोळवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सगळे कटलेट मी या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहे. आता आपले सगळे कटलेट बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे थोडा वेळ असेच ठेवून द्यायचे आहेत. इथे मी एका खोलगट तव्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. हे तेल आपल्याला मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. आता आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कटलेट सोडायचे आहेत.
आता ही कटलेट आपल्याला दोन्ही बाजूनी खमंग अशी फ्राय करून घ्यायची आहेत. एका बाजूने व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला ही कटलेट दुसऱ्या बाजूने फ्राय करायची आहेत. आता ही कटलेट एका बाजूने व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता ती आपण दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आता 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि आपली कटलेट दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने मी उरलेली कटलेटसुद्धा या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता ही कटलेटसुद्धा दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत. आता ते आपण काढून घेऊया. आता उरलेली कटलेटसुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायची आहेत. आता आपली खमंग, खुसखुशीत आणि चटपटीत अशी कटलेट तयार झालेली आहेत. ही कटलेट टोमॅटो सॉसबरोबर किंवा मग पुदिन्याच्या चटणीबरोबर अतिशय अप्रतिम लागतात. एकदा या पद्धतीने कटलेट नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.